आता आपण पार्ट 2 व्हिडिओ पाहणार आहोत, ज्यामध्ये व्यवसाय सल्लागार म्हणून तुम्हाला काय काम करायचे आहे आणि तुम्हाला किती पेमेंट भेटणार आहे. आपण या व्हिडिओमध्ये याविषयी बोलणार आहोत. सर्वप्रथम व्यवसाय सल्लागार श्री लाभ एंटरप्राइजेसचा सेकंड पार्ट आहे. ॲड्रेस तर तुम्हाला पहिल्या पार्टमध्ये पण सांगितला आहे, तरी पण आपण या पार्टमध्ये ॲड केलेला आहे. श्री लाभ एंटरप्राइजेस, कृष्णा बिझनेस सेंटर, रेल्वे स्टेशन रोड, जालना, नीलम टॉकीज रोड, जालना. कंपनी ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, तरी पण सांगते. कंपनी पूजा सामग्रीमध्ये काम करते. पूजा सामग्री मॅन्युफॅक्चरिंग, ऑल कॉटन विक प्रोडक्ट, म्हणजे जेवढे पण कापसाच्या वातीचे प्रकार आहेत ते प्रकार बनवते. कंपनीचे मिशन आणि विजन आहे प्रत्येक महिलेला आत्मनिर्भर बनवणे, हार्डवर्क देऊन आणि स्मार्ट वर्क देऊन. इथे जे आपलं सल्लागार म्हणून आहे त्याची जी पहिली पोस्ट आहे ती स्वतः एक मेंबरशिप म्हणून ॲड होते, त्यानंतर ती सल्लागारचं काम करू शकते. म्हणून इथे पहिली पोस्ट आहे आपली मेंबरशिप. आता इथे ती स्वतः मेंबरशिप घेतली आहे आणि तिने एखाद्या महिलेला सल्ला म्हणून व्यावसायिक मेंबरशिप दिल्यानंतर तिला वेगवेगळ्या पोस्ट मिळतात, जसं की बिझनेस कोच, बिझनेस असोसिएट, HR, ह्या सगळ्या 4 पोस्ट कंपनीने तिच्यासाठी ठेवलेल्या आहेत. पोस्ट अचिव्हमेंट जर तिने 1 वर्षामध्ये जर केली, 1 वर्षामध्ये कमीत कमी ती HR पदापर्यंत जाऊ शकते, जर तिने व्यवस्थित टार्गेट ठेवले तर. मेंबरशिप झाल्यानंतर तिला काय करायचे आहे, मेंबरशिप झाल्यानंतर 1 महिन्यात 50 महिलांना उद्योजक किंवा व्यवसाय सल्लागार बनवणे. 50 महिला जर बनवल्यानंतर त्या महिलेला फिक्स पगार कंपनी 5,000 रुपये देते आणि कमिशन 7,500 रुपये देते, म्हणजे टोटल 12,500 रुपये ती महिन्याला घेऊ शकते. त्यानंतर तिला पुढे ती कंटिन्यू हेच काम पुढे जर केलं तर तिला ती पेमेंट मंथली पण पडते आणि त्याच्यासोबत तिला एक बिझनेस कोच म्हणून पोस्ट दिली जाते. बिझनेस कोच पोस्ट दिल्यानंतर त्या महिलेला काय करायचे आहे की बनवलेल्या उद्योजकांना बिझनेस कोचपर्यंत ट्रेनिंग देणे आणि त्यांच्याकडून काम करून घेणे, हे तिला काम करायचं आहे. त्यानंतर तिला पगार दिली जाते 10,000 फिक्स, कमिशन 75,000, टोटल 85,000 रुपये तिला इन्कम होते. त्याचबरोबर तिला थर्ड पोस्ट मिळते बिझनेस असोसिएट. या पोस्टमध्ये तिला जे 50 महिला आहे त्याच्यानंतर ज्या त्या 50 महिला बिझनेस कोच बनतात, त्यानंतर मेंबर आणि बिझनेस कोच या ग्रुपमधून 35% महिलांना बिझनेस असोसिएटपर्यंत ट्रेनिंग द्यायची आहे आणि त्यांना त्या पदापर्यंत येण्यासाठी मदत करायची आहे. तर कंपनी पगार फिक्समध्ये देते 50,000 आणि सोबत 6,25,000 रुपये त्यांचं कमिशन तयार होतं. टोटली त्या महिला 6,75,000 पर्यंत इन्कम घेऊ शकतात. लास्ट पोस्ट आहे HRची. कमीत कमी जेवढी त्यांची टीम तयार झालेली आहे त्या टीममध्ये 10 HR पोस्ट तयार करायच्या आहेत. जर त्यांनी 10% तुम्हाला HR पोस्ट तयार करायच्या आहेत. 10% जर HR पोस्ट त्यांनी तयार केल्या तर त्यांना कंपनी 1,10,000 रुपये फिक्स सॅलरी देते आणि सोबत त्याच्या कमिशनसुद्धा देते. आता समजा एखाद्या महिलेच्या मनात आले की बाबा माझं जर टार्गेट झालंच नाही, माझं जर उद्योजिका 1 किंवा 2 झाल्या, 10 झाल्या, 5 झाल्या, तर मग मला कसं सॅलरी भेटणार. तर सॅलरी तिथे भेटणार नाही, पण जर त्याच्या 50% जर टार्गेट कंप्लीट झालं, म्हणजे जसं की मग मी परत त्या पोस्टवर घेऊन जाते तुम्हाला. जर 1 महिन्यात 50 महिलांना जर तुम्ही उद्योजिका नाही बनवू शकल्या, पण 25 महिलांपर्यंत जर तुम्ही उद्योजिका बनवण्यापर्यंत यशस्वी झालात, तर कंपनी तुम्हाला जिथे 5,000 रुपये सॅलरी आहे तिथे 2,500 रुपये सॅलरी देते आणि जिथे 7,500 रुपये कमिशन आहे त्याच्या 0.5% तुम्हाला कमिशन दिले जाते. पण जर एखाद्या महिलेची जर 1 महिन्यामध्ये जर तेवढ्या महिला झाल्याच नाही, तर त्यांना कमिशन वाईज पैसे दिले जातात. जसं की जर सिल्वरचा ID असेल
तर फर्स्ट लेवल 150, सेकंड लेवल 50, थर्ड लेवल 25, फोर्थ लेवल 12 रुपये. तसंच गोल्डची जर त्यांची आय डी असेल तर फर्स्ट लेवल 450, सेकंड लेवल 150, थर्ड लेवल 75, फोर्थ लेवल 37 रुपये. तसंच जर समजा त्यांची डायमंडची आय डी असेल तर 600, 200, 100 आणि 50 यासारखं कमिशन दिलं जातं. पण जर गोल्डची आणि डायमंडची पूर्ण कमिशन घ्यायचं असेल तर त्यांची स्वतःची आय डी ही गोल्ड असणं गरजेची आहे. जर त्यांचा आय डी सिल्वर असेल तर त्यांना गोल्ड आणि डायमंडचे कमिशन अर्धे मिळते. त्यासोबत ज्यावेळेस त्यांचा विड्रॉलचा डे असतो त्यावेळेस त्यांच्या विड्रॉलमधून 10% सर्व्हिस चार्ज कट होतात. आणि तुम्ही हा व्हिडिओ जर पाहत असाल, जर तुम्हाला आवडला तर नक्की समोर शेअर करा. याच्यामध्ये कुठेही कंपनीचा नंबर दिला नाही, कारण की इथे तुम्हाला समोरच्या व्यक्तीला व्यवस्थित इन्फॉर्मेशन देता येईल आणि त्यासोबत समोरचा व्यक्ती तुमच्याशीच कॉन्टॅक्ट करू शकेल, म्हणून इथे कंपनीचा नंबर कुठेही दिलेला नाही.